मऊ रसरशीत आतून ओलसर अशी ओल्या नारळाची बर्फी आज आपण करणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये। तर अतिशय स्वादिष्ट अशी बर्फी होते आणि सगळ्यांना आवडेल अशी छान ओलसर रसरशीत होते। चला तर मग लगेच बनवायला घेऊ। नारळाच्या बर्फीसाठी या ठिकाणी 2 कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। नारळाच्या पाठीचा भाग जो आहे ब्राऊन रंगाचा भाग तो शक्य तितका काढून टाकायचा। सगळा जमला नाही तरी चालतो, बऱ्यापैकी काढून टाका म्हणजे मग नारळाचा चव छान पांढरा होतो। साधारणपणे एका नारळाचे हे काप आहेत। तर हे मिक्सरच्या भांड्यात काढले, मिक्सरवर फिरवून घ्यायचे। एकदा दोनदा खालीवर करून याला चांगलं फिरवून घ्या म्हणजे छान असा नारळाचा चव जो आहे तो तयार होतो। त्याचप्रमाणे या बर्फीमध्ये आपण नारळासोबतच याच्यामध्ये खवा घालणार आहोत। तर या ठिकाणी साधारणपणे 125 ग्रॅम खवा घेतलेला आहे। कप न जर का मोजला तर अर्धा कप असा खवा भरतो। तर खवा कढईमध्ये काढून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साधारणपणे एक 10 मिनिटं खवा जो आहे तो छान भाजून घ्यायचा। सुरुवातीला खवा भाजताना तो असा पातळ होतो, त्यानंतर जसं तो भाजत जाईल तसा पुन्हा घट्ट व्हायला लागतो। अगदी खूप लालसर भाजायचं नाही आहे, तर असं छान गुलाबीसर रंगावर भाजून घ्या। हे बघा, खवा जो आहे तो असा कढईपासून सुटायला लागतो। तर याप्रमाणे असा 10 मिनिटं खवा जो आहे तो भाजून घेतला। हे बघा, खवा असा भाजला की तो कढईतून बाजूला काढायचा आणि मग थंड होऊ द्यायचा। आता कढईमध्ये ओल्या नारळाचा चव काढला आहे। हा जो ओल्या नारळाचा चव आहे तो छान सुटा कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। नारळामध्ये बराच ओलावा असतो, मॉइश्चर असतं, त्याच्यामुळं जोपर्यंत हे छान कोरडं होत नाही तोपर्यंत भाजलं की मग वडी चांगली पडायला मदत होते। नारळ छान खमंग भाजून घेतला की नारळाचा जो एक कच्चा वास असतो, कच्चेपणा असतो तो जातो आणि वडीची चवही छान खमंग येते। याला एकसारखं खालीवर करत राहा, नाही तर तळाचा भाग जो आहे तो लालसर होऊ शकतो। तसेच खूप लाल होईपर्यंत भाजायचं नाही। हे बघा, याप्रमाणे हा जो नारळाचा चव आहे तो असा छान सुटा झाला आहे, कोरडा झाला आहे। पॅनमध्ये जेवढा आपण ओला नारळ घेतलं होतं त्याच्या निम्मी म्हणजे 1 कप साखर घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये साखरेच्या निम्म म्हणजे अर्धा कप पाणी घालायचं। गॅस चालू करून साखर जी ती वितळून घ्यायची। याला एकसारखं हलवत राहा। 5 मिनिटानंतर याला एक प्रकारचा चिकटपणा जाणवायला लागतो। साखरेचा आपल्याला गोळीबंद असा पाक करून घ्यायचा आहे, म्हणजे घट्टसर असा पाक करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची वडी करता येईल, वडी जमून येईल। 7 ते 8 मिनिटानंतर ताटलीमध्ये असं थोडंसं पाणी घेतलं आहे। याच्यामध्ये पाकाचा एखादा थेंब सोडायचा। हे बघा, हा जो पाक आहे तो असा पसरतो आहे, याचाच अर्थ तो पुरेसा घट्ट झालेला नाही आहे। तर अजून एक 4-5 मिनिटं याला चांगलं असं उकळू द्यायचं। हे बघा, 10 मिनिटांनी आता पुन्हा चेक केलं। पाकाचा थोडासा थेंब असा पाण्यामध्ये सोडला। तुम्ही पाहू शकता हा जो थेंब आहे तो आता पसरत नाही आहे, तर याची अशी गोळी जमून आली आहे। याचाच अर्थ आपल्याला हवा इतपत पुरेसा घट्टसरचा पाक तयार झाला आहे। आता या पॉईंटला जो भाजलेला खवा आहे तो याच्यामध्ये घालायचा। हाताने खवा जो आहे तो सुटा करून याच्यामध्ये घाला म्हणजे मग व्यवस्थित मिक्स होतो। नारळ घालण्याआधी पहिल्यांदा पाकामध्ये खवा घालायचा म्हणजे खवा जो आहे तो पाकामध्ये एकसारखा मिक्स होतो, नाहीतर मग त्याच्या गाठी अशा राहतात। एक 5 मिनिटं याला असं चांगलं हलवून घ्या जेणेकरून खवा जो आहे तो पाकामध्ये एकसारखा मिक्स होतो। हे बघा, खवा असा पुन्हा पातळ होतो। याला असं 5 मिनिटं हलवल्यानंतर तो व्यवस्थित एकसारखा मिक्स झाला आहे। हे करत असताना गॅस जो आहे तो मंद आचेवर चालूच आहे, गॅस बंद करायचा नाही आहे। खवा एकसारखा मिक्स झाला, त्याच्या गाठी गेल्या की मग याच्यामध्ये ओला नारळ घालायचा आणि मग सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या। हे बघा, मिश्रण जर का ओलसर असेल, पातळ वाटत असेल तर याला चांगलं परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये दुधात भिजवलेलं केशर घातलं आहे, वेलची पूड घालू शकता। सारण जे ते चांगलं घट्ट होईल इतपत याला 5 मिनिटं परतून घ्यायचं। आता तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा बटर पेपर ठेवून त्यावर हे जे मिश्रण आहे ते घालायचं। थोडीशी याची वाफ जाऊ द्यायची किंवा मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग तूप लावलेल्या वाटीनं हे असं ताटामध्ये छान असं थापून घ्या। वरून हवे असतील तर सुक्या मेव्याचे काप तुम्ही घालू शकता। हे काप वडीमध्ये बसण्यासाठी याला थोडंसं असं थापून घ्यायचं। हलक्या हाताने थापून घ्या।
गरम गरम असतानाच याची वडी जी आहे ती कापता येणार नाही, त्याच्यामुळं याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. मिश्रण कितपत घट्ट आहे त्यानुसार अर्धा ते 1 तास हे थंड व्हायला लागतं. थोडंसं थंड झालं की चाकूनं याच्या चौकोनी आकारात वड्या कापून घेतल्या. साखरेचा पाक न करता जर का साखर घालून नारळाची वडी केली तर कधी कधी काय होतं की साखर मोठी असते किंवा बारीक असते, त्यानुसार वितळायला कमी अधिक वेळ लागतो. शिवाय साखर घालून केलेली वडी जी आहे ती कोरडी होते, ड्राय होते. पण या पद्धतीची पाकातली वडी जी आहे ती खूप छान ओलसर अशी होते. शिवाय खवा घातलेला असल्यामुळं वडीला चवही खूप छान येते. हे बघा, याप्रमाणे ओल्या नारळाची वडी जी आहे ती तयार झाली. अलगदपणे पातळशा कलथ्यानं किंवा चाकूनं याला काढून घ्यायचं. बटर पेपरवर जर का वड्या थापलेल्या असतील तर बटर पेपर उचलून वड्या तुम्ही सहजपणे काढून घेऊ शकता. हे बघा, छान अशी ओलसर अशी वडी झालेली आहे. खवा घातलेला असल्यामुळं खायलाही अतिशय स्वादिष्ट अशा लागतात. बघता बघता फस्त होतील. जर का तुम्हाला पाक न करता किंवा खवा न घालता नारळाच्या वड्या करायच्या असतील तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.